नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीच्या एरो शो मध्ये राफेल तेजस सुखोईची भरारी। पाणलोट विकास योजना रखडल्यानं जिल्ह्यातील 57 गावं कोरडी। सुनील तटकरेंनी घेतली सूर्यकांत दळवींची भेट। खेडचा दीपक बनसोडे ठरला आदेश बांदेकरांसाठी देवदूत। झिंग झिंग झिंगाट मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीतून वाचवले बांदेकरांचे प्राण। आणि 30 वर्षांनी कांगारूंना मायभूमीत फॉलो ऑन कुलदीपचे 5 बळी। आता पाहूया सविस्तर वृत्त। राफेल तेजस आणि सुखोई हवेत उडाले आणि सर्वांच्या नजरा आकाशात खेळल्या। ग्लायडर विमानाने एरो मॉडेलिंग शोची सुरुवात झाली। हवेतील कसरतींनी भारावलेल्या बाळगोपाळांसह तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर पाहायला मिळाली होती। तब्बल 1.5 तास रंगलेल्या या कार्यक्रमाला हजारो रत्नागिरीकरांचा प्रतिसाद लाभला। छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर एरो मॉडेल शोचं आयोजन श्री इव्हेंट मॅनेजमेंट आणि नगरपालिका यांनी केलं होतं। इगलचं क्रॅश झालं अन सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला। मात्र सदानंद काळेचे सूत्रसंचालन आणि अथर्व काळेच्या जादूगार हातांनी ग्लायडर विमान उडवलं आणि शोला सुरुवात झाली। हळूहळू एक एक करून विमाने हवेत झेपावू लागली। उडती तबकडी मासळीची प्रतिकृती असलेलं विमान सुखोई, भारतीय बनावटीचं तेजस या विमानांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली। यावेळी खासदार विनायक राऊत, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपनगराध्यक्ष बंड्या साळवी, स्मितल पावसकर, सचिन देसाई उपस्थित होते। कोकणातील पाणी टंचाईवर मात करताना गावांच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या एकात्मिक पाणलोट विकास योजनेतील कामांना यावर्षीही निधी न मिळाल्याने पाणलोटची कामं रखडली आहेत। जिल्ह्यात 57 गावात 127 कामांची अंमलबजावणी करण्याला तुटपुंजा निधी असल्याने ही गावं योजनेपासून वंचित आहेत। विशेषतः रत्नागिरीसह राजापूर आणि लांजा तालुक्यात या योजनेतील गावं आता टंचाईच्या काळात कोरडी पडू लागली आहेत। एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून गावातील पाणी समस्यांचा निपटारा करताना फळ लागवडीसह कृषी क्षेत्रात लागवडीसाठी सिंचनाची सुविधा करण्यात येणार होती। यासाठी 1998 मध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित होताच राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कामाला लागले। त्यांनी दापोलीच्या दौऱ्यात शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। चाय पे चर्चा केल्याने त्या सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष आघाडीची स्थापना करीत जागा वाटपाच्या चर्चा पूर्ण केल्या आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 2014 मध्ये थोडक्या मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। पक्षानेही त्यांच्या उमेदवारीवर नववर्षात शिक्कामोर्तब केलंय। झी मराठी वाहिनीवरील झिंग झिंग झिंगाट या रियालिटी शोच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर लागलेल्या आगीतून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना सुखरूपपणे बाहेर काढणारा खेड तालुक्यातील सुकिवली गावचा सुपुत्र दीपक बनसोडे बांदेकरांसाठी देवदूत ठरला। दीपक हा सध्या मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून तो चेंबूर येथे कर्तव्य बजावतोय। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दीपकने दाखवलेलं धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या झिंग झिंग झिंगाट या रियालिटी शोचं सूत्रसंचालन आदेश बांदेकर करतायत। या मालिकेचं चित्रीकरण चेंबूर मुंबईच्या एसएल स्टुडिओ या ठिकाणी सुरू असताना सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यासह सुमारे 150 जण सेटवरच अडकले। सेटवर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्यानं तात्काळ चेंबूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा संपूर्ण स्टुडिओ आगीने वेढला होता। या जवानांमध्ये दीपक बनसोडे, शैलेंद्र साटम आणि अन्य 4 जण होते। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाडसाने स्टुडिओमध्ये प्रवेश करून आदेश बांदेकर आणि स्टुडिओमध्ये अडकलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं। चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 गुंडाळत 322 धावांची आघाडी घेतली। भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन दिला असून तब्बल 30 वर्षांनी कांगारूंना मायभूमीत फॉलो ऑन स्वीकारावा लागला। पावसामुळे चौथ्या दिवसाची सुरुवात उशिराने झाली। चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने कमिन्सला त्रिफळाचीत करत कांगारूंवर दडपण वाढवलं। त्यानंतर स्टार्क आणि हेंडस्कोप यांनी 8व्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली।
तर हजेलवूड आणि स्टार्क यांनी 10व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत भारताची पहिल्या डावातील आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी करत 99 धावात 5 बळी घेतले, तर जडेजा आणि शमीने 2 बळी टिपले. बुमराहने 1 बळी घेतला. खेड कोष्टीआळी येथील श्री चौंडेश्वरी मंदिर येथे रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी वास्तुशांतीचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी श्रीदेवी चौंडेश्वरीची प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन श्री देवांग कोष्टी समाजातर्फे करण्यात आलंय. शिवसैनिकांची माऊली स्वर्गीय माँसाहेब सौ मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन ममता दिन म्हणून साजरा केला जातो. खेड शहर शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीतर्फे खेड नगर परिषदेमध्ये या दिनाचं औचित्य साधून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, महिला आघाडी शहर संघटिका सौ माधवी बुटाला, युवा सेना शहर अधिकारी रेशम पाटणे, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, सर्व शिवसेना अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे जामगे येथील वृद्धाश्रमात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी पंचायत समिती सभापती अपर्णा नक्षे, महिला आघाडी संघटक माधवी बुटाला, सौ अश्विनी वडके, पूजा आंबुर्ले, संजना कुडाळकर आदी उपस्थित होते. साहित्य आणि पुस्तक हीच खरी समाज प्रबोधनाची मुख्य साधनं आहेत. साहित्य आणि पुस्तकांना व्हॉट्सअप सारखं ऍप्लिकेशन पर्याय ठरूच शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची साहित्य संमेलनं वारंवार होणं ही काळाची गरज आहे, असा संदेश कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनात देण्यात आला. खेड येथील द ग तटकरे सभागृहात आज नवोदित साहित्यिकांसाठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला उपस्थित असलेल्या कोकणातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याची एक पानं उलगडून दाखवली. या साहित्य संमेलनाला सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. खेड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून पारंपरिक वेशभूषेत निघालेली ग्रंथदिंडी वाणीपेठ, बाजारपेठ, गांधी चौक, हुतात्मा अनंत कान्हेर चौक मार्गे तटकरी हॉल येथे कैलासवासी रामचंद्र नलावडे साहित्य नगरीत पोहोचल्यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलं. संमेलनाच्या पहिल्या सत्रात नवोदित साहित्यिक दिशा आणि दशा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात प्राचार्य बीबी माळी, प्रशांत परांजपे, बाळासाहेब लबडे, रोहित भोळे यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाचं अध्यक्षपद रौफ खतीब यांनी भूषवलं. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात तालुक्यातील नवोदित कवींनी स्वरचित काव्य वाचन केलं. यामध्ये तालुक्यातील नवोदित कवींनी सहभाग नोंदवला. या संमेलनादरम्यान मराठी पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा कोमसापच्या वतीनं सन्मान करण्यात आला. या संमेलनात खेड तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम हे नवोदित कवी म्हणून सहभागी झाले होते. या संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ माधव गवाणकर यांनी भूषवलं. या संमेलनादरम्यान गुहागरचे ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या मुंबई, बंबई, बॉम्बे या पुस्तकाच्या प्रती संमेलनात उपस्थित असलेल्या साहित्यिकांना देण्यात आल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलन प्रमुख अमोल गुहागरकर, कोमसपचे खेड तालुका अध्यक्ष विमल कुमार जैन, सुरेश चिकणे, राजन दांडेकर, आबा निकम, पौर्णिमा पवार, रुपाली पाटील, रौफ खतीब, उत्तम कुमार जैन, विनय माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुस्तक प्रकाशित झालं असं मी आज राष्ट्रीय पत्रकार दिन, आज श्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे. आजच्या दिवशी त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. अशा राष्ट्रीय पत्रकार दिनाला देखील मी सर्व पत्रकार मित्रांना शुभेच्छा देतो. कार्यक्रमाच्या सुरुवात झालेले आमचे देवेंद्र जाधव बंधाजी इथे एखादं आपलं काहीतरी आठवड्यातून एकदा तरी साहित्याची चर्चा, काहीतरी त्याच्यावरचा एखादा फोकस, हा त्याची एखादी ओळख, असे कार्यक्रम आपण करू शकतो का?
अशा पद्धतीने ही चळवळ सातत्यपूर्ण आपण कशी राहील त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मी आज अधिक वेळ घेणार नाही. आपल्याला वैभवजी खेडेकर यांचे फार छान असे मोलाचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी तर दिवसभर बोलत राहणारच आहे. भरपूर गोष्टी माझ्याकडे आहेत, पण त्यासाठी पुन्हा एकदा मी या आमच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत करून आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. गर्भात हिरवे कोंब हुशार होऊन गेले. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ओळी खूप काही सांगून जातात. लिहिता लिहिता माती. खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आद्य पत्रकार जांभेकर यांनी घालून दिलेला पत्रकारितेचा आदर्श जपत समाज प्रबोधनाचं काम अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, सचिव देवेंद्र जाधव, माजी अध्यक्ष दिलीप जाधव, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर साळवी, राजू चव्हाण, अजित जाधव, सिद्धेश परशेट्टे, सागर पाचरेकर, मंदार आपटे, हर्षल शिरोडकर आदी उपस्थित होते. यांनी आज 6 जानेवारीला त्यांच्या दर्पण या पाक्षिकाचं आजच्या दिवशी प्रकाशन केलं होतं. त्यानिमित्ताने पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन हा साजरा केला जातो. आजच्या दिवशी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाज माध्यमातील पत्रकारांना, प्रसिद्धी माध्यमातील पत्रकारांना माझ्याकडून शुभेच्छा. समाजाची अभिव्यक्ती हेच आपलं ध्येय, हेच आपलं व्यक्त होणं, हे हा एक वसा घेऊन आपण आपलं काम करत राहावं अशी माझी इच्छा. माननीय उत्तम कुमार जैन आहेत, ते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना सूचना करतो. शुभेच्छा व्यक्त करतो. पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या वृत्तलेखन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना उद्या पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित केलं जाणार आहे. MBA महाविद्यालय खोंडे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सन्मान केला जाणार असून या कार्यक्रमाला खेडचे प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने, खेडचे तहसीलदार अमोल कदम, खेड पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, ICS महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सारंग आदी उपस्थित राहणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीच्या एरो शो मध्ये राफेल तेजस सुखोईची भरारी, पाणलोट विकास योजना रखडल्याने जिल्ह्यातील 57 गावे कोरडी, सुनील तटकर यांनी घेतली सूर्यकांत दळवींची भेट, खेडचा दीपक बनसोडे ठरला आदेश बांदेकरांसाठी देवदूत, झिंझिंग झिंगाट मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीतून वाचवले बांदेकरांचे प्राण आणि 30 वर्षांनी कांगारूंना मायभूमीत फॉलो ऑन, कुलदीपचे 5 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.